हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. सगळ्यांचं, काका काकूंचं, ताई दादा, छोटेसे चिमुकले सगळ्यांचं स्वागत असो माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि निर्मला पठाडे चॅनलवर सुद्धा. तर आज आहे शिवरात्र. तर स्वच्छ करणं तर हे आलंच, कारण जिथं फरशी असते तिथं तर पुसून घेते. तर समजा ते एक सण आला की एक वेगळीच उत्सुकता असते. सारून घ्यायचं, फरशी पुसायची, हे करायचं. आणि मी इथं फरशी मुद्दामून टाकली नाही, कारण ह्याला मला सारणं सुधारण पहिल्यापासून आवडतं. आणि पलीकडं मोठ्या घरात फरशी असल्यामुळे ना फरशीची हौस थोडीशी माझी कमी झाली होती. आणि मला हेच आवडायचं, सारून घेतलेलं आवडायचं. तर मग मी इकडं फरशी टाकायला मुद्दामून कॅन्सल केलं होतं थोड्या दिवस. पण आता वाटते टाकावं फरशी, कारण सारून घ्यायला वेळ भेटत नाही. आणि रानातल्या कामामुळं जास्त घरी थांबायचं म्हणलं का सारून सुरून घ्यायचं म्हणलं घरी थांबावं लागतं. पण तुम्ही काही म्हणा मैत्रिणींनो, जे घर सारलेलं छान वाटतं, स्वच्छ वाटतं ना, ते फरशी असल्यावर कितीही फरशी असू द्या, स्वच्छ करा, पण ते एक वेगळंच फील होतं सारल्यावर. तसं फरशीच्या घरात नाही होत असं मला म्हणायचं. आणि मला आवडतं सारलेलं. बाकी मला तुमच्या बाबतीत नाही आयडिया, पण मला तर आवडतं सारून घेतलेलं. तर म्हणून मी ह्या घरात आहे ना सारून घ्यायला ठेवलं होतं. तर चला म्हणलं सकाळ सकाळ उठल्या आता आहे ना पहिलं आधी सारून घ्यायचं काम करावं. नंतर बाकीचं काम तर सारून घेतलं. नंतर आंघोळ केली आणि स्वच्छ झाले. आणि मग म्हणलं फराळाचं ते परतावं लागेल. तर सारून घेतलं बघ किती छान वाटतंय, वेगळंच वाटतंय. आणि शिवरात्र म्हणल्यावर डोकं धुवायचं, परत हातपाय थोडं हे करून आंघोळ पण थोडी निवांत असती, निवांत करायची होती. त्याच्यामुळं मग निवांतच केली, दमाने केली सारून घेतल्यावर. आणि नंतर मग आता आज शिवरात्रीचं जायचं तर होतं फिरायला, पण मीच कॅन्सल केलं. मी म्हटलं नको फिरायला जायला, कारण ऊन पण लई आहे आणि असते गर्दी पण. आता गर्दीत जायचं म्हटलं ना तर नको नको होते. तर म्हटलं नको जायला. आणि नंतर मग देवपूजा वगैरे केली आणि आंघोळ बिंघोळ केली, सारून घेतलं, स्वच्छ झालं की देवपूजा करायला आणखीनच छान वाटतं. आणि देवपूजा केलं का एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण होतं, छान वातावरण होतं. आणि घरात पॉझिटिव्ह वातावरण झालं की आणखीनच मग नाही का असं छान वाटतं. तर कपडे बिपडे भरून ठेवले. तर म्हणलं चला आता आधी आहे ना, आणि मला सवय रोज आंघोळ केली का मी पहिलं आरशात पाहून आहे ना थोडंसं टिकली वगैरे लावित असते. मग ती टिकली वगैरे लावली आणि चालली होती आवराआवरी घरात थोडंसं कधी काही सुकलेलं काही ओरलं असंच होतं. पण सकाळच घेतलं, कारण रात्री सारून घ्यायला वेळ नव्हता. रात्री सारून घ्यायला शिवलेलं अमृत वाचित होतं पोथी महादेवापाशी जाऊन, त्याच्यामुळे तिकडं जायची घाई राहायची. मग संध्याकाळी काय मी सारलं नाही. आणि मग आता करते देवपूजा. तर देवपूजा करताना ना माझा रोजचा एकच अभंग असतो, तेवढा अभंग माझा चालू असतो. तर तुम्हीच ऐका आता स्वतः तो अभंग. द्यावे मज ज्ञान म्हणून तुम्ही पांडुरंगा भक्त एकदान, मुक्तीचे द्यावे मज ज्ञान. पार्वती होते माझे मन हे अदान, बालपण होते माझे मन हे अदान. तरुणपणी गेले सर्व संसारात ध्यान, वृद्धपण येताली जागती महान. विवेचन मुक्तीचे द्यावे मज ज्ञान, मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान. विवेचन मुक्तीचे द्यावे मज ज्ञान.
पतितान पावन करिता पतितान पावन करिता दया तुम्ही थोरा पतितान पावन करिता दया तुम्ही थोरा भीक मागतो मी चरणी अपराधी घोरा भीक मागतो मी चरणी अपराधी घोरा क्षमा करा विठ्ठला क्षमा करा विठ्ठला अंगी नाही त्राण मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान तरले ते संत तुझी नामे अनंत तरले ते संत तुझी नामे अनंत दत्ता मन येता जरी जीवनाचा अंत दत्ता मन येता जरी जीवनाचा अंत तुझे रूप चित्ती राहो तुझे रूप चित्ती राहो सोडता मी प्राण मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे जाणे मुक्ती ऐसे ये बर का ज्ञान हा फरास वाटायचं नुसतं मला आवरलं कृपा द्यायचं ना हा वर कृपा द्यायचं का आणि लवकर आवरलं तर जाईन थोडी वेळ नाही आवरलं तर मग हा आणतीन तिकडच मग काय दुपारी यायचं परत घरी तुझे रूप चित्ते राहो सोडता मी प्राण मिळे जाणे मुक्ती द्यावे मज मैत्रिणींनो उपास म्हणला की पहिलं आठवण होती खिचडीची आहे की नाही तर उपास आला की खिचडी आलीच आणि बाकी सगळं आवरलं आता दुधन ते देवपूजन ते सगळं झालं तर म्हणलं चला आता खिचडी करून घ्या शेगडीवर खिचडी करायचं काम चालू आहे माझं इथं शेंगदाणे ते भाजून घेते रोज जर इतकीच जर पळपळ असली तर कोणी टायमाला वेळ काढी जावं माणसाने पण तरी त्यातली त्यात तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टमुळं मला एक उत्साह येतो आणि हे काम मी करते कारण काम करता करता ब्लॉग पण घेते हे सगळं तुमच्यामुळे होतं आहे कारण तुमचाच जर त्याला प्रतिसाद नसता तर हे करायला मला इंटरेस्ट राहिला नसता आहे की नाही बटाटे कापूनच टाकले आज उकडीले नाही कारण उकडायला एवढा वेळ नव्हता माझ्याकडं आणि अगोदर उकडायला टाकायचं माझ्या लक्षात राहिलं नाही आता सारून घेऊस तर बरोबर घरबीर स्वच्छ करूस तर बटाटे उकडले असते
शेगडीवर आहे ना होतो मस्त पटपट स्वयंपाक, पण दमशे चालू तुले तापूस तर थोडं तापलं का मग लय पटपट होतं. पण शेगडी तापूस तर येत होतं सगळं. आणि आज काही करायचं नव्हतं त्याच्यामुळे शेगडी बंद होती तर ती गार झाली. तापायला जरा तुम्ही वेळच घेतला. बटाटे जर कधी उकडीचा नाही ना आले मैत्रिणींनो, म्हणजे उकडायला वेळ जर नाही भेटला ना तर असे कापून बटाटे तुपात परतून घेतले ना तर खूप छान लागतात. आणि खिचडीला पण छान टेस्ट येते. जर काही ताई करीत पण असते नसतं आणि ज्या नसत्या करीत तर असं एकदा नक्की ट्राय करून बघा. छान खिचडीला टेस्ट येते. चांगले म्हणजे तुपात परतू घ्यायचे बटाटे. मी बारीक काप केलेत त्याचे आणि काप करून धुवून तुपात टाकलेत. तर थोडं वेळ परतून देत होते. तोपर्यंत म्हणलं चला मसाला बिसाला काढून आणावं. इथे छान असे बटाटे परतलेत. आता मी खिचडी आणि काढलेला शेंगदाण्याचं कूट मिरची एकत्र करून घेऊ राहिली. इथं खालीच व्यवस्थित काढून घेतलं ना एकत्रित, म्हणजे काय होतं जेणेकरून कढाईत ना हलवताना असं पूर्ण मोकळी जर खिचडी बसली नाही ना तर व्यवस्थित हलल्या जात नाही. मग ठिकाणी तिखट पोहोचतं, काही ठिकाणी पोहोचत नाही. त्याच्यामुळे ना खाली सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मग नंतर बटाट्यात खिचडी टाकायची. तर मग खिचडीला सगळीकडून काय होतं तेल ते तिखट तूप ते सगळं लागतं. मीठ बिटन मग छान लागते दमादमानी. कारण मी गॅसवरच करीत नाही कधी खिचडी, कारण शेगडीवर दमादमानी इतकी छान होती ना. गॅसवर खिचडी ना खालून निश्चित जळती करपतीकडे आपल्या मागं असते घाई. आपण एक काम करता करता इकडं तिकडं बघतो, दुसरं काम आवडतो मग तोपर्यंत खाली डागती. आणि त्याच्यामुळे मी शेगडीवर ठेवत असते. जर वेळेस खिचडी करायची ठरली ना मी शेगडीवर ठेवत असते. आज काही खिचडीला दुसरा जोड नव्हता, काही केलं नाही दुसरं. हे म्हणले होते रताळ आणू का, पण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी म्हणलं आणून अंड्यावर कधी उकडायचे. सगळं आवरलंय. चला सुरून व्हॉइसमध्ये म्हणजे स्वयंपाक तर आज काही करायचंच नव्हता. आज आहे शिवरात्र. पण तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला शिवरात्र असू नाही तर कोणता मोठा सण असू आपल्याकडे काही सुट्टी नसती. तर आपल्याला जायचंय तर पिशवी भरली चालले खुरपायला. पण त्या अगोदर लक्षात आलं की हे ठेवायचंय तिकडं. तर म्हणलं चला यांच्याशी पण शेअर करू. तर हे रात्री म्हणजे 2-3 दिवस झाले आमच्या एका पुतण्याचं कुंकू झालं. तर तिथं मग ते कुंकाच्या पाठीवर वरमायासाठी देत असते. तर तुमच्याकडे देते की नाही काय माहिती, पण आमच्याकडे अशी प्रथा आहे. तर हे आरसा, एक पीस, हातरुमाल, कंगवा आणि हे मेहंदीचा कोन, पावडरचा डबा, पाकिट, याच्यात अजून पिना, रब्बल, कुंकाची डब्बी ठेवलेली. नकपारीची बाटली मी तिकडे ठेवली, मग अशी घेतली होती हातात वर आली तर मग तशीच तिकडे ठेवून दिली. तर चला हे ठेवून द्यायचं होतं मला पलीकडल्या घरात, पण आत्ता काही ठेवणार नाही. आता हे इथंच भरून ठेवते. हे 2-3 ताट आणि ते शिल्लक इकडे जरा एक्स्ट्रा होत होते वापरायला. तर म्हणलं चला वरती असले ना तर सगळ्या भांड्यांवर धूळ बसतोय आणि आपल्याकडे एवढा वेळ नसतो की सगळे स्वच्छ करीत बसायला, कारण रोज आपल्या मागं पळपळच असती, घाईच असती. तर म्हणलं चला हे सगळं तिकडं ठेवून येऊ. पण आत्ता नाही ठेवीत आता, कारण आता संध्याकाळीच ठेवायचे प्रयत्न करीन. आता जर ठेवायला तिकडं मग कुलूप उघडन ते मग सगळं व्यवस्थित. आणि काय होतं ना आपण घाई जर काही ठेवलं ना तिकडं तर मग सापडायला जरा मुश्किल होतं. तर आरसा खूप छान आहे, मोठा आहे आणि चांगला आहे. तर सामान सगळं चांगलं आहे. पीस पण म्हणजे चांगल्यातले पीस घेतलेले आहेत त्यांनी. तर आणि एक हे आलं होतं, हे दाखवायची राहिली. तर काय म्हणतात ना याला बस्कर. तर हे बस्कर पण, तर हे सगळं तिकडे ठेवून यायचं आहे मला, पण आत्ता काय ठेवणार नाही. ही त्या दिवशी काढलेली साडी ही पण इथंच राहिली.
ही पण आहे ना तिकडं कपाटात ठेवायची राहिली. आणि संध्याकाळी आता इथंच ठेवते आणि संध्याकाळी ठेवून देईन. तर चला, याच्या नादी लागून आपल्याला उपयोग नाही आपला, कारण आपल्याला तर आपले उद्योग करावाच लागणार आहे. तर चला, चालले आता मी कामाला आणि त्याच्याकडं पाहू संध्याकाळी. तर शेळ्या ओरडतात माझ्या नावाने. सर्दीमुळे ना नुसतं हे होतंय, कोरडं तोंड पडतंय आणि सारखं पाणी पिऊशी वाटतंय. तर आता इथं एक पावडरचा डब्बा बघितलाच तुम्ही केवढा आहे, आणि एक माझ्या पर्समध्ये पण आहे. मग ते शिल्लकच आहे, त्याच्यामुळे ते ना आता व्यवस्थित ठेवून देते. मला काय पावडर लावत नाही, त्याच्यामुळे माझ्याकडं पावडर जास्त संपत नसतं, थोडं संपतं. मी सगळं घेतलं का, खुरपं घेतलं नाही, सगळं घेतलं पण मला वाटतं मी खुरपं घेतलंच नाही. तिथं जाऊन मागं यावं लागलं असतं. घेरडे घेतले. चला मग लावी ते कुलूप. तर मैत्रिणींनो बघा, कांद्याच्या वावरात मोर किती जवळ आलाय माझ्या, आणि केवढा आहे असं बघतोय. विहिरीपाशी उभा राहिलाय एकदम जवळ, म्हणजे इतके धड झालेत ना ते जवळच उभा आहे माझ्या. फक्त थोडा फरक आहे माझ्यात आणि त्याच्यात. मी अर्ध्या वाफेत आहे आणि ते बांधावर आहे. हळूहळू त्याच्या जवळ जाते. कवर थांबतो बघते. चालला काय भारी चलत आहे ते. तर इथं वावरात शेतीच्या ठिकाणी असं असतं का, कोणताही पक्षी घरी बघायला मी भेटतो. तसं सिटीच्या लोकांना हे पक्षी बघायला सर्कस बघायला जावं लागतं. बघा, आपल्या इथंच घरगुती पक्षी आपल्या रानात आपल्या जवळ खेळतात. बघितला का मोर किती जवळ आला होता. मी इथं बसली आहे आणि इथं विहिरीपाशी मोर होता कडीला. एवढ्या जवळून मी त्याचं हे घेतलं, शूट केलं, कारण म्हणलं चला तुमच्याशी शेअर करू. मोर पक्षी दाखवू तुम्हाला. पण इथं भरपूर मोर येतं, पण आहे ना काय होतं, ते ज्यावेळेस आपण शूट घेत नसताना त्यावेळेस दिसतात, आणि घ्यायला लागलो, जवळ आलो का मग ते तोपर्यंत निघून गेलेले असते. त्याच्यामुळं मग ते घेता येत नाही शूट. तर कांद्याची डबल खुरपणी चालली. बघा कांदे कसे झालेत आता, भारी झालेत ना, कसे दिसतात. इतकं राबावं लागतं शेतीत, कारण तुम्ही तर आता प्रत्येक ब्लॉगमध्ये बघातच. वावरात मी नसते, हे घरी मी नसतेच, वावरातच असते. आणि काल ब्लॉगला सुट्टी भेटली मैत्रिणींनो, तर त्याबद्दल सॉरी. कारण ब्लॉगला सुट्टी देण्याचं कारण असं होतं की माझी तब्येत बरोबर नव्हती, आणि लई दिवसापासून कांदे खुरपायला लागल्यापासून एकही दिवस आराम नव्हता. आणि कालच नेमकं घरी राहिले, आणि दिवसभर जे झोपले ना तर जागच आली नाही. माझ्या डोक्यात होतं, म्हणलं दुपारून घेऊ ब्लॉग, दुपारून घेता येईन, आता नाही घेत म्हणलं. तर त्याच्यामुळं मी ब्लॉग घेतलाच नाही. सकाळी थोडासा आराम करावं म्हणलं, नंतर पाहू. आणि तशीच झोपले तर तशीच झोपले, जागच नाही आली. तर थेट 4:45 वाजता उठले आणि इकडं वरती वावरात आले. तर काल हे वाफे खुरपले 2, अजून हे बरंच ते पोत खुरपायचं राहिलेले, तिकून बी आणलेले खुरपीत, पण अजून बरेच वाफे राहिले. तर काँग्रेस उपटायला गेले, कांदे उपटून आले. तर अशी असते आपली कामाची धावपळ रोजची, आहे का नाही. चालायचं, शेती म्हणल्यावर करावंच लागणार आहे. आज पण आहे ना एक सावड राहिली होती जाऊबाईची, तर त्यांची एक सावड दिली. म्हणजे त्या म्हणल्या मला आजच्या दिवस खुरपू लागायली, मी तुला खुरपू लागायली, पण मग माझ्याकडे सावड शिल्लक होती त्यांची, तरी अजून त्यांना अर्ध्या दिवसाचे पैसे द्यावाच लागतील मला. म्हणून मग मी म्हणलं की माझ्याकडे एक सावड आहे ना तुमची, तर मग सावड फिटून जाईन. तर मग त्यांच्यापाशी तिथं खुरपलं दिवसभर, आणि भोंगा झाल्यानंतर आता मी आपल्या वावरात आले. तर आपल्या वावरात आता दिवस मावळ तर खुरपायचं आणि मग जायचं घरी. उद्या हाय स्पेशल इथंच वावरात, उद्या कुठं नाही जायचं,
कारण 1-2 दिवस सारखं तडून राहावं लागणार आहे, तवा खुरपून होणार आहे. असं सकाळ आणि संध्याकाळ खुरपून उरकत नाही ना ते, कारण सकाळी कितीक माणूस सकाळी घरचं काम उरकता आवरत नाही, काही नाही. यूज तर टाईम होतो, अर्धा पाऊण तास आला का एखादा वाफा खुरपून होतो नाही तर अर्धा तास होतो. परत दुपारून बी 5:30च्या भोंग्याच्या नंतर यायचं म्हणलं ना तर काही इथे आलं का एखादा वाफा खुरपून होतो आणि लगेच दिवस मावळतं घरी जावं लागतं. त्याच्यामुळं म्हणलं नको आता 2-3 दिवस कुठंच जायचं नाही, कुठं काम असलं तरी जायचं नाही. आता सावडी फिटल्यात, राहिल्यात 1-2 सावडी, पण आता त्यांना आहे ना डायरेक्ट पैसे देऊन टाकीत असते मी. आता काही त्यांचं खुरपायला राहिलेलं नाही. त्याच्यामुळं काही कांदे काढायचे वेळेस प्रश्न पुढं तर ते नंतर बघू. आता फिटल्यात सावडी, त्याच्यामुळं आता लई लोड नाही घ्यायचा. आता घरचंच एवढं खुरपून घेते, मग पोहून निवांत झाल्यावर 1-2 दिवस मग गेलं तर जाता येईन कुठंतरी, असलं कोणाची समजा. आता मग भुईमुग आणि तेन खुरपायला ऑर्डर आधीच आलेली आहे की भुईमुग खुरपायचं आहे आपल्याला, पण म्हणजे बघू आता वेळ मिळाला तर जाऊशी वाटलं तरच जायचं. आता बळत जायचं नाही, कारण सारखं पळून आहे ना तब्येत बिघडते. मग एकखटे दवाखान्यात पैसे घालावं लागतात. त्याच्यापेक्षा मालक मला लई ओरडू राहिले, ते म्हणतात घरचंच खुरप आणि घरीच थांब, कशाला पळती. पण मग जर समजा घरीच थांबले असते तर पहिल्या खुरपणीला लई गवत होतं, तुम्ही तर बघितलंच. तर त्या खुरपणीला मला भरपूर बाया लागल्या होत्या, पण 5-6 हजार रुपये त्या खुरपणीला जात होते. पण मग मी तेवढे पण सावडीवारी फेडले, मग तेवढे पैसे वाचले ना. समजा घरी बसून तरी काय करतं माणूस, आहे का नाही. तर चला मग बाय, असा होता आजचा आपला ब्लॉग. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, आणि ब्लॉग आवडला असला तर ब्लॉगला एक लाईक नक्की करा. तर चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर हाय मैत्रिणींनो.